नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने भरलेलं कारलं कसं करायचं ते दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत. ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यामधील अशा बिया पण मी काढून घेतलेल्या आहेत. आपण आता ही कारली उकडवून घेणार आहे. त्यासाठी इकडे मी पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी घालून, मीठ घालून अशी उकडवून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही आपली कारली उकडवून झालेली आहे. त्यानंतर मी इकडे स्टफिंग तयार केलेला आहे. फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. आपण आता या स्टफिंगमध्ये चिमूटभर साखर घालून घेणार आहोत व सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये व चमच्याच्या साहाय्याने हे स्टफिंग मिक्स करून घेणार आहोत. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण आता ह्या कारल्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत. असं भरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता जे भरलेली कारली आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तेलामध्ये अशी तेलामध्ये घालून घ्यायची आहेत, सोडायची आहेत. बघू शकता तुम्ही. व 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे उरलेलं सारण आहे हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व परत 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालून घेणार आहोत. असं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे व परत 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे चांगलं व 5 ते 6 मिनिटं झाकण लावून शिजू द्यायचं आहे त्याला. असं झाकण लावून घ्यायचं आहे. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही. आपलं भरलेलं कारलं सुद्धा तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.